नमस्कार, मी शोभा जगदाळे। आयुष्यात जगणं किती महत्वाचं हे आपण विसरलोय का? यासाठी मर्यादा ओलांडत तर नाही ना, यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत। जसे पाणी अडवले तर संत वाहते, पण मर्यादा नसल्यास शहर बुडवते। किनारा नसला तर सागराची सुनामी होते। सीताहरणाच्या अतिधाडसामुळे रावणाची सोन्याची लंका जळून त्याचाही अंत झाला। हिरण्यकशिपूच्या मिळालेल्या वराच्या अहंकारामुळे नरसिंहाकडून त्याचा वध झाला। कैकईवरच्या अतिप्रेमामुळे राम वनवासाचा धक्का हे राजा दशरथाच्या मृत्यूचे कारण ठरले। याप्रमाणे अतिरागामुळे नाती तुटतात। लूकसाठी अति डायटिंग आरोग्य गमावते। साखरेचे मर्यादेपलीकडचे सेवन म्हणजे आजाराला निमंत्रण। गरज नसताना अति बोलणे किंमत कमी करते। दुसऱ्यांना अति मदत केली तर ते परावलंबी बनतात। वरवर अति गोड बोलून तुम्ही स्वतःच तुमची स्वार्थी ओळख दाखवता। मुला मुलींना अति स्वातंत्र्य दिले तर ती भरकटू शकतात। अति शॉपिंगमुळे अनावश्यक गोष्टी वाढवता आणि आर्थिक बजेट कोलमडून आर्थिक ताण आणता। मुले रेल्वेच्या दरवाजात लटकतात, धबधब्यावर उलटी उडी मारतात व जीव गमावतात। का? तर लिमिट म्हणजे मर्यादेचे उल्लंघन करतात व घरी कोणीतरी वाट पाहणारे आहेत ते विसरून जातात। प्रेम जीवन फुलवते, पण ते अति झालं की गळफास घेऊ शकतं। मोबाईल टीव्हीचा अतिवापर वेळ घालवतोच, पण नात्यांशी बोलणे विसरवतो। कोणत्याही गोष्टीत लिमिट न पाळणं म्हणजे सुंदर जीवनातील माणूसपण हरवणं। म्हणून मर्यादेची सीमारेषा ओळखा, म्हणजे हरलेले सुद्धा जिंकतील। तुम्हाला काय वाटतं? आयुष्यात मर्यादा पाळणं गरजेचं आहे का? कमेंटमध्ये अवश्य सांगा। धन्यवाद।